नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, क्षेत्ररस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे। राज्यातील शेतकऱ्यांना शेतरस्त्यांच्या अडचणीमुळे दररोज जीवघेणी जोखीम पत्करावी लागते। पावसाळ्यात तर शेतात पाऊलही ठेवता येत नाही आणि त्यामुळे शेतरस्त्यांची मागणी शेतकरी करत राहत आहेत। आता राज्य शासनाने पारंपरिक अरुंद रस्त्यांना रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भातील शासन निर्णयही राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे। आता अरुंद रस्ते रुंद होणार का, नक्की काय आहे हा शासन निर्णय आणि शेतकऱ्यांना याचा खरंच फायदा होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यातर्फे 22 मे 2025 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरी नोंदी घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार सीमावरून क्षेत्ररस्ता देण्याची तरतूद आहे। परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती। तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती अधिक प्रगतिशील होत असून शेती उत्पन्नामध्ये देखील बदल होत आहे। शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठी कृषी अवजारे वापर करणे आता सामान्य झाले आहे। पारंपरिक अरुंद पायवाटा आणि बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत। सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे यामध्ये ट्रॅक्टर असेल, रोटावेटर असेल, हार्वेस्टर असेल यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी पारंपरिक अरुंद क्षेत्ररस्त्यांऐवजी योग्य रुंदीचे क्षेत्ररस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। आणि यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे। तथापि सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न उपलब्ध होऊन वाद निर्माण होतात, अशा शासनाच्या निदर्शनात आले होते। सबब या तरतुदीचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेले आणि सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या क्षेत्ररस्त्यांची अधिकृतपणे 7/12 उतार्याच्या इतर हक्कांमध्ये नोंद होणे आवश्यक आहे। म्हणजे जो काही 7/12 उजव्या साईडला जो काही इतर हक्कांचा जो काही कॉलम असतो त्यामध्ये या क्षेत्ररस्त्यांची आता नोंदणी होणार आहे। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे। तो नक्की काय आहे तो आपण येथे पाहूया। यामध्ये 3 महत्त्वाचे पॉइंट्स आहेत। पहिला म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतामध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 फूट रुंद असलेले क्षेत्ररस्ते उपलब्ध करून देण्याबाबत हा शासन निर्णय आहे। यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनांसाठी क्षेत्ररस्त्याबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता, स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद क्षेत्ररस्त्यांऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले क्षेत्ररस्ते उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या क्षेत्ररस्त्यांच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून क्षेत्ररस्त्यांची आवश्यकता तपासावी। अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा, इतर वहिवाटाचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासण्यात यावी। यामध्ये बांध हे केवळ 2 शेत्यांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनींची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात। त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे। रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी, परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे। तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चितीकरण करावी, जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणतेही वाद निर्माण होणार नाही। यामध्ये दुसरा जो काही महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 च्या कलम नुसार 5 वहिवाटांच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या क्षेत्ररस्त्यांची अधिकृतपणे 7/12 च्या इतर हक्कांमध्ये नोंद करण्याबाबत
ही माहिती आहे. म्हणजे 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेतरस्त्यांची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्यांची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्यांच्या वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्कांची माहिती मिळेल. सबब 7/12 उतार्यांच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्यांची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी. यामध्ये सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 नुसार मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 च्या कलम नुसार 5 आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये क्षेत्रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर, सर्वे नंबर, क्षेत्रस्त्याची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करण्यात यावे. तसेच त्याबाबत 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे. यामध्ये तिसरा जो काही महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 नुसार मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 अन्वये प्राप्त अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबत म्हणजे जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांमध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावे. यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी. तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्या समोर सद्यस्थितीत चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 90 दिवसांमध्ये निकाली काढण्यात यावी. म्हणजे जर एखाद्याने अर्ज केला तर त्याचा 90 दिवसांच्या आत जो काही आदेश आहे तो पारित करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने शेतरस्त्यांबाबत 3 महत्वपूर्ण निर्णय हाजीर शासन निर्णय तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपवर भेटेल. त्यासाठी आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.